की इतिहास हा जगासमोर आला पाहिजे किंवा मोडकळीस इतिहास हा संपुष्टात यायला लागला, किल्ले संपुष्टात यायला लागले की अपरिचित दुर्गाची सफर या रत्नागिरी जिल्ह्यातील 28 किल्ल्यांची यात माहिती दिलेली आहे. तो ही वेगळी कल्पना आहे की बाबा कोकण म्हटलं की जलदुर्ग आहे किंवा समुद्र आहे. आणि पुस्तक हे ज्ञानासाठी किंवा मार्क किंवा मेरिटसाठी नाही. पुस्तक हे माणसाने वाचल्याने माणसाला जीवन जगण्याचं कळतं. पुस्तक वाचल्याने जीवन कसं जगावं हे पुस्तकाचं महत्व आहे. जसं आपण म्हणतो वाचाल तर आजकालची अशी परिस्थिती आहे की डिजिटल युगामध्ये आपण सध्या जगतोय आणि कुठेतरी पुस्तकांचं स्थान आपल्या जीवनातून कमी होत चाललेलं आहे. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी विशाल दिवटे स्वागत करतो तुमचं सर्वांचं मनस्पर्श साहित्य आयोजित पुस्तकांच्या दुनियेत या आपल्या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये. जसे की आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतोच की पुस्तकासारखा मित्र नाही आणि ग्रंथासारखा गुरु नाही. पुस्तके आपली सर्व मित्रच असतात, सोबती असतात. त्याचप्रमाणे आपण सध्या आहे फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे, जिथे बुक फेस्टिवल सध्या चालू आहे आणि आपल्या सोबत आहेत अतुल शिंदे सर. तर आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. सध्या सर तुमच्याकडे आता कोणतं पुस्तक आहे तुमच्या हातामध्ये? त्या पुस्तकाबाबतीत काय सांगाल तुम्ही? रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले, हो. अपरिचित दुर्गाची सफर. या अपरिचित दुर्गाची सफर या बुकमध्ये 28 किल्ल्यांची माहिती या बुकमध्ये आम्ही दिलेली आहे. आणि 28 किल्ले असे आहेत की कोकण आपण काय म्हणतो, कोकण म्हटलं, रत्नागिरी जिल्हा म्हटलं कोकण म्हटलं का समुद्र, समुद्र म्हटलं की जलदुर्ग आलं. पर रत्नागिरी जलदुर्ग येत असून जलदुर्ग म्हणतात, परंतु ही वेगळी कल्पना आहे की बाबा कोकण म्हटलं की जलदुर्ग आहे किंवा समुद्र आहे. पण कोकणामध्ये देखील अनेक किल्ले आहेत की ते आज इतिहासापासून वंचित आहेत किंवा ट्रॅकर्स किंवा विद्यार्थ्यांना याची माहिती नसल्यामुळे आमच्या विश्वकर्मा पब्लिकेशनचे संपादक माननीय संदीपांना तापकीर यांनी एक पुस्तक लिहिलंय की अपरिचित दुर्गाची सफर. या रत्नागिरी जिल्ह्यातील 28 किल्ल्यांची यात माहिती दिलेली आहे. या माहितीच्या आधारे म्हणजे या बुकच्या आधारे विद्यार्थ्यांना, ट्रॅकर्सना, पर्यटकांना या गोष्टी या बुकचा मार्गदर्शन होईल अशा पद्धतीचं हे बुक आम्ही आमच्या रायटर्सनी लिहिलेलं आहे. ओके सर, मला असं विचारायचं की आता इथे भरपूर प्रमाणामध्ये अगदी खूप पुस्तके आहेत. तर इथे कोणकोणती पुस्तके आहेत, म्हणजे या बाबतीत काय सांगाल तुम्ही? कोणकोणती पुस्तकं अवेलेबल आहेत इथे लोकांना वाचण्यासाठी? लोकांना वाचण्यासाठी रायगड काय जाणार, म्हणजे रायगड ही आपल्या स्वराज्याची किंवा स्वराज्याची राजधानी आहे आपली रायगड म्हटलं की स्वराज्याची राजधानी. बरोबर. नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी, मुलाखतील इतिहासांचे पारेकरी, प्राचीन भागातील म्हणजे प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास किंवा झोप नीट तर आरोग्य फिट, बरोबर, किंवा धुरंधर राजधानी. हे बुक असं आपल्याकडे अनेक प्रकारचे बुक्स आहेत. तणाव जीवनाची सूत्रे, तणावमुक्त माणूस झाला पाहिजे किंवा तणावमुक्त जीवनाची सूत्रे किंवा नियोजन जीवनाचं करिअर किंवा 10वी ते 12वी नंतरचे करिअर, योग्य नियोजन करिअरचं निवड. नंतर रामायण, असे अनेक प्रकारचे छत्रपती शिवरायांचे चरित्र आणि शिकवण, असे अनेक प्रकारचे आपल्याकडे बुक आहेत अवेलेबल. विश्वकर्मा पब्लिशरने आपल्या विश्वकर्मा पब्लिशरने प्रकाशित केलेत. हाऊ टू स्टॉप वेअरिंग अँड स्टार्ट टू लिव्हिंग. हे आपल्याला अनेक प्रकारचे बुक असे प्रकाशित केले विश्वकर्मा पब्लिकेशनने. ओके, खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून आणि हे सर्व जाणून घेऊन. तर मित्रांनो, जसं आपण म्हणतो वाचाल तर आजकालची अशी परिस्थिती आहे की डिजिटल युगामध्ये आपण सध्या जगतोय आणि कुठेतरी पुस्तकांचं स्थान आपल्या जीवनातून कमी होत चाललेलं आहे. पुस्तकांची संख्या दिवसेंदिवस, म्हणजे पुस्तकं आहेत पण लोक वाचायला नाही म्हणतात, पुस्तकं वाचत नाही आहेत लोक. सो आम्ही आमच्या चॅनलतर्फे हेच आव्हान करीन की पुस्तकं वाचा आणि वाचाल तुम्ही जीवनामध्ये तुमच्या पुढे जा. आणि याच सिरीजच्या पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.